श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपाय जाणून घेणार आहोत। आता हे बघा, उपाय आपण कशासाठी घेऊन आलो तर उद्या अमावस्या आहे आणि अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथी अशा आहे ना की ह्या दोन तिथींना केलेले उपाय हे 100% काम करतात, म्हणजे करतातच। त्यामुळे शक्यतो उपाय जे आहे ना ते आपल्याला अमावस्येला आणि पौर्णिमेला करायचे असतात। इतर वेळेस जो आपला भर असतो तो जास्त करून सेवेवर असतो, कारण सेवेने होतं काय की सेवेने आपल्या इच्छा आकांक्षा तर पूर्ण होतातच, परंतु त्या अगोदर आपल्या स्वामींशी आपण कनेक्ट होत असतो। ज्याही देवाची आपण आराधना करतो, सेवा करतो, त्या देवाशी कनेक्ट होण्यासाठी सेवा मदत करत असते। आणि उपायचं कसं असतं की उपाय फक्त आपण एक म्हणजे आपल्या स्वार्थासाठी करतो, तर निश्चितच उपाय हे देखील प्रभावी ठरत असतात। परंतु अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन तिथींना केलेले उपाय 100% काम करतात, म्हणजे करतात। इतर वेळेस सेवेवरच आपल्याला भर द्यायचा आहे। ही सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला ही एक गोष्ट क्लिअर केली। आता चला मग सुरुवात करूया की आपल्याला उद्या नेमका कोणता उपाय करायचा आहे। तर बघा, उद्या आहे मार्गशीर्ष अमावस्या, ती आज सुरू झालेली आहे, म्हणजे बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी आज 8:11 ही अमावस्या सुरू झालेली आहे। आता उद्या ती सायंकाळी 5:27 असणार आहे, त्यामुळे उद्याचाच दिवस ग्राह्य धरण्यात आला आहे। आता उद्या आपल्याला सकाळपासून आपलं रुटीन कसं ठेवायचं आहे, कुठल्या सेवा करायच्या आहे, घरामध्ये काय काय करायचं यासंबंधी आपला ऑलरेडी एक व्हिडिओ आलेला आहे। तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ बघा। आता यामध्ये आपल्याला तिळाचे असे काही उपाय जाणून घ्यायचे आहे आणि अंघोळीच्या पाण्यासंबंधी 2 गोष्टी जाणून घ्यायच्या आहे। तर ते जाणून घ्यायला आता आपण सुरुवात करूया। तर बघा, काळे तीळ, अमावस्या आणि काळे तीळ यांचा जवळजवळ खूप जवळचा संबंध येतो, त्यामुळे अमावस्येला आपल्याला काळ्या तिळाचे उपाय करायचे आहे। ते कशासाठी तर यामध्ये आर्थिक उन्नतीसाठी देखील आहे, पितरांना शांती मिळावी यासाठी देखील आहे, घरातील जे वास्तुदोष आहे ते दूर करण्यासाठी देखील हे उपाय आहे। म्हणजे एकंदरीत काय तर ह्या तिळाने आपल्याला सगळ्या समस्या सुटण्यासाठी मदत होत असते। तर सगळ्यात प्रथम उद्या आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। सूर्याला म्हणजे रोजच आपण अर्घ्य दिलं पाहिजे, पण उद्या अमावस्या आहे त्यामुळे सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। काळ्या रंगाचे जे तीळ असतात ना ते टाकायचे आहे। ऐन वेळी जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर मग तुम्ही साधे तीळ घ्या, परंतु शक्यतो काळ्या तिळालाच महत्त्व आहे, हे लक्षात घ्या। त्याने होणार काय आहे की जर तुमचा सूर्य कमजोर असेल किंवा पत्रिकेमध्ये सूर्यासंबंधी काहीही दोष नाही तरीही सूर्य देवताची कृपा होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। त्यानंतर जर तुम्हाला खूप अशी म्हणजे एक अडचण आहे किंवा मग एखादी अशी समस्या आहे जी तुमची पाठच सोडत नाही, तर मग त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी करून बघा। आता उद्या अमावस्या आहे म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे। जर तुम्हाला अमावस्येला जमलं नाही, कुणाचा मासिक धर्म असेल, काहींना सुतक असेल किंवा इतर काही कारणास्तव उद्या नाही जमलं तर तुम्ही कुठल्याही शनिवारी हा उपाय करू शकता। तर तुम्हाला उपाय काय करायचा तर तुम्हाला काही वस्तूंचं दान करायचं आहे। आता बघा, अमावस्येच्या दिवशी दान करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आपण आपल्या पितरांच्या नावाने दानधर्म करू शकतो, त्याने पितृ शांती होते आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात। तर उद्याच्या दिवशी आपल्याला कसलं दान करायचं तर काळे तीळ घ्यायचे आहे आणि काळे उडीद घ्यायचे आहे। बघा, असं काही मोजमाप नाही की एवढंच घ्या तेवढंच घ्या, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही थोडंसं घेऊ शकतात। आणि जी गरजू व्यक्ती आहे अशा व्यक्तीला हे दोनही गोष्टी दान करायच्या आहे। पण त्या दान करत असताना काळ्या कपड्यामध्ये बांधून मग दान करायचं आहे। काळ्या रंगाचं काहीतरी छान असा कपडा घ्या, विकत आणा, जुना कपडा घेऊ नका, रुमाल घेऊ शकतात किंवा इतर दुसरं काहीही तुम्ही घेऊ शकतात। त्यामध्ये ह्या दोनही वस्तू वेगवेगळ्या ठेवायच्या आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही दान नक्कीच करू शकतात। त्याने आपली अडचण सुटण्यासाठी मदत होत असते। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला तीळ घालून पाणी अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे। बघा, पिंपळाचं झाड जर तुमच्या जवळपास असेल किंवा एखादं मंदिर असेल त्या ठिकाणी पिंपळाचं झाड बऱ्याचदा असतं, तर अशा ठिकाणी जायचं आहे। जाताना एक छोटी पंती घेऊन जायची, त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आणि या मोहरीच्या तेलामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे। हा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आणि आपल्याला ह्या पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं। पण ते अर्पण करताना त्या पाण्यामध्ये देखील थोडेसे काळे तीळ टाकायचे। आता तीळ टाकायचे म्हणजे काय तर अगदी म्हणजे छोटा चमचा असतो ना तेवढे भरून बस किंवा त्यापेक्षाही कमी, अशा पद्धतीने आपल्याला पिंपळाच्या वृक्षाजवळ हा उपाय करायचा आहे। पिंपळाला जल अर्पण केल्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होते, तसंच पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी देखील आपल्याला मदत होत असते। त्यानंतरचा उपाय, जर तुम्हाला शनीची 7.5 असेल किंवा तुमच्या पत्रिकेतील राहू केतू खराब असेल किंवा तुम्हाला कालसर्प योग असेल आणि त्यामुळे तुमचे बऱ्याच कामांमध्ये अडथळे जर निर्माण होत असतील तर हा एक उपाय तुम्ही करून बघा। अमावस्येच्या दिवशी
वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ प्रवाहित करायचे आहे। आता त्याचंही मोजमाप नाही, थोडेसे तीळ घेऊन जायचे, आपली अडचण सांगायची, आपली जी समस्या आहे ती सांगायची आणि हे जे काळे तीळ आहे ते त्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचे। हे देखील असंच आहे, तुम्ही या अमावस्येला करा किंवा इथून पुढे जर तुम्हाला जेव्हा जेव्हा जमणार आहे, जर तुमच्या जवळ कुठे नदी असेल तर तुम्हाला जाणं शक्य असेल तर तुम्ही दर शनिवारी देखील हे करू शकता। 100% तुमची ती अडचण सुटण्यासाठी मदत होत असते। त्यानंतर बघा, समजा एखादी व्यक्ती आहे घरामध्ये, समजा एखादी कमावती व्यक्ती आहे, तिला धंद्यामध्ये यश येत नाही, नोकरी करते तर तिची म्हणजे बढती होत नाही किंवा मग आर्थिक समस्या तिला सतत भेडसावत असतात किंवा तीच व्यक्ती नेहमी आजारी पडत असेल, काही ना काही समस्या तिच्या बाबतीत उद्भवत असतील किंवा लहान मूल आहे त्याच्याही बाबतीत जर अशा समस्या असतील की तो वारंवार आजारी पडतो। आता आजार पण म्हटलं तर निसर्गामध्ये जसे बदल होतात तसा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो। म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला साधं सर्दी झाली तरीही आपण त्यामध्ये वेगळं काहीतरी शोधायचं, बापरे मला कोणाची नजर लागली का मग मला सर्दी झाली, असं अजिबात करायचं नाही। निसर्गामध्ये जर काही चेंजेस झाले तर त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होणारच आहे। परंतु एखादी समस्या वारंवार जर तुम्हालाच भेडसावत असेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करा। काय करायचं, थोडेसे तीळ घ्यायचे आहे, मुठभर घेतले तरीही चालतील किंवा मग थोडेसेच तीळ घ्या। आता ते अशा व्यक्तीवरून उतरवायचे आहे। उतरवायचे म्हणजे काय तर 7 वेळेस ओवाळायचे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उतरवायचं आहे। आता नजर काढणे, आपल्या घरामध्ये तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की नजर काढली जाते, असंच प्रकार तुम्ही म्हणू शकता। तर हे 7 वेळेस काळे तीळ उतरवायचे आणि उत्तर दिशेला फेकायचे। आता उत्तर दिशेला फेकायचे म्हणजे काय तर आपल्या घरातूनच लगेच कुठेही टाकायचे नाही, उत्तर दिशेला फेकायचे नाही। तुम्ही अशा ठिकाणी जा जिथे कुठेही वस्ती नाही किंवा जास्त घरं नाही, जेणेकरून ते दुसऱ्यांच्या अंगणामध्ये पडेल किंवा कोणाच्या घरात जाऊन पडेल, कोणाच्या खिडकीत जाऊन पडेल, असं अजिबात करायचं नाही। मोकळी जागा जिथे दिसत आहे, मोकळं पटांगण भरपूर ठिकाणी असतं, हे काळे तीळ आपल्याला उतरवल्यानंतर सरळ हातात घेऊन बाहेर जायचं आणि उत्तर दिशेला तोंड करून ते उत्तर दिशेलाच फेकून द्यायचे। हा उपाय तुम्ही करू शकता। फक्त करताना ही काळजी घ्यायची आहे की अगदीच कोणाच्या तरी दारात जाऊन पडतील किंवा कोणाच्या घरात जाऊन पडतील किंवा कोणाच्या अंगावर जाऊन पडतील याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर त्याच्यामुळे तुमच्यामध्ये वादविवाद होऊ शकतात। तर नक्कीच ही गोष्ट लक्षात घ्या। अशा पद्धतीने तिळाचे आपल्याला हे उपाय करायचे आहे। आता बघा, हे उपाय करणं अतिशय सोपं आहे, नक्की जेवढे करता येतील तेवढे करा, सगळेच करा असं नाही। आता मेन विषय की उद्या गुरुवार आहे, मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे आणि अमावस्या आहे, तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून 2 गोष्टी टाकायच्या आहे। आता एक तर तुम्हाला ठाऊकच असेल ती म्हणजे हळद। गुरुवार असल्यामुळे आपल्याला हळद टाकायचीच आहे, परंतु हळदीसोबत आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। आता तुमच्याकडे जर काळे तीळ नसतील तर साधे तीळ असतील तर ते टाका, परंतु अंघोळीच्या पाण्यामध्ये या 2 गोष्टी आपल्याला आवर्जून टाकायच्याच आहे। आता अंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्यामुळे काय होतं तर गुरुची कृपा होते, हे तर अगदी तोंडी पाठ झालं असेल, कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलेलं आहे आणि ते 100% सत्यही आहे। पण आपल्याला काळे तीळ का म्हणून टाकायचे तर उद्या अमावस्या आहे आणि आपल्यावर जर समजा 7.5 असेल किंवा नसेल तुमच्या पत्रिकेत 7.5, पण जर तुमचा शनी कमजोर असेल किंवा राहू केतूची काही महादशा चालू असेल किंवा मग तुम्हाला कालसर्प योग असेल किंवा या व्यतिरिक्त काहीही नाही, पण मग शनीची कृपा तुमच्यावर व्हावी यासाठी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। अगदी छोटा चमचा, खूप टाकायचं म्हणजे खूप नाही, अगदी थोडंसं नावाला टाकायचं असतं। तर अशा पद्धतीने आपल्याला या 2 गोष्टी टाकायच्या आहे। आता आपल्याला दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे। आता दक्षिण दिशेला म्हणजे काय तर दक्षिण दिशेला ठेवायचा आणि त्याची जी वात आहे ना ती देखील दक्षिण दिशेकडेच करायची आहे आपल्या पितरांसाठी। बघा, आता बरेच जण म्हणतात आमच्या आईवडील हयात आहे, मग आजी आजोबांसाठी लावू शकतो का तर हो, लावू शकतात। आता त्या ठिकाणी अशा पद्धतीचा दिवा लावायचा। आता तोही तर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचाच दिवा लावा, अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे। आता तिथे दिवा लावल्यानंतर तुम्हाला पितृसूक्त म्हणायचं आहे। आता हे जिथे दिवा लावला आहे तिथेही तुम्ही म्हणू शकतात किंवा मग तुमच्या देवासमोर बसून जर तुम्ही म्हटलं तरी चालेल किंवा मग घरामध्ये कुठल्याही एका ठिकाणी पण दक्षिणेकडे तोंड करून जर म्हटलं तरीही आपल्या पितरांना शांती मिळण्यासाठी मदत होणार आहे। तर बघा, ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या उद्याच्या दिवशी आपल्याला करायच्या असतात। अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2ही तिथी आपल्याला जेवढे उपाय करता येतील तेवढे आवर्जून करावे, कारण त्याचा म्हणजे त्याचा जो प्रभाव आहे तो 100% पडत असतो आणि इतर वेळेस मात्र सेवेवर भर द्यावी। पुन्हा पुन्हा तेच सांगते। तर चला मग, माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा। जर तुम्हाला यासंबंधी जर काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन। तर स्वामी भक्त हो, स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। सोबतच आपलं स्वामी सूत्र व्लॉग हे देखील एक चॅनल आहे, त्यावर रोजच्या रोज स्वामी संदेश येत असतात, त्यासाठी त्या व्हिडिओला देखील अवश्य भेट द्या। पुन्हा भेटूया, धन्यवाद।